नमस्कार सर्वांना, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। आज पण मम्मीने बांधावरचं गवत आणले। आज पप्पा घरी होते तर सुबाबा भरपूर आणली होती सकाळपासून। गवत पण कापून टाकलं होतं। शेळ्या किती पण खातात ना तरी नुसत्या बोंबलत राहतात, नुसत्या जरा पण अशा शांत नाही बसणार। एवढं खाल्यावर एखाद्या शेळी किती शांत बसल्या असत्या। कर्णांना पण सुबाबा टाकली। मित्रांनो, तुम्ही विचारताय ना की तुमचं शेतात आहे का? हो, आमचं ना म्हणजे घराच्या समोरच शेत आहे। म्हणजे बघा, ते जे समोर आहे ना ते आमचं घर आहे, ते आमची गाडी। आणि हे इथून आमचं असं वावर चालू होत होतं, तर आम्ही इथंच सुरुवातीचा एवढा टप्पा आम्ही आमच्या शेळी पालनासाठी केला आहे। आणि खूप गाळ वगैरे होता ना, म्हणजे शेतात कसं असतं तसं होतं। मग आम्ही आता ह्या वर्षी काय मुरम वगैरे टाकला होता, 2 ट्रॅक्टर मुरम टाकला सगळीकडं, म्हणून ते असं दिसतंय। नाही ते आमचं वावरच होतं आणि इथून पुढं वावरच आहे। ते जे गवत सगळं लावलेलं आहे ते नको हे बघा, हे पुढं आमचं गवत आहे। त्या दिवशी मी झाडं लावलेली दाखवली होती, सुकलेत ती बघा ना, चांगली नाही झाली अजून पण। ते फुटलंय, हे ते फुटते। आणि हा मोगरा बघा, गवत किती मोठं मोठं झाले आता पावसाळ्याचं। नको हे मागचा दरवाजा आहे, तिथं मागचा दरवाजा आहे, तिथून बाहेर जायचं, गवत आणायचं आणि इकडून असं पहिलं सरळ होतं, पण आता ते तिघांचं केलं त्यामुळे। आमची मम्मी बघा ना, फुलं बिलं लावून मला नाही घेऊन आली। अगं माझ्या नाकात फोडे आले म्हणून मी पाऊस घेत गेले। आणि तुम्ही विचारताय का शेळ्या विकायच्यात का? मित्रांनो, आम्हाला सध्या शेळ्या नाही विकायच्या, म्हणजे आम्हाला अजून 10-1 शेळ्या अशा करायच्यात आणि मग आम्ही त्याच्यानंतरच्या जे होणार आहे ना ते आम्ही पुढे विकणार आहे। अजून आम्हाला नाही विकायच्या शेळ्या। आणि गोट मिल्किंग व्हिडिओ आता सध्या तरी अशी व्हिडिओ नाही काढू शकत, कारण आमच्या शेळ्यांचं दूध म्हणजे फारच कमी झाले आता बंद करणार आहे। हां, आता नाही काढणार आम्ही दूध। तर आता जेव्हा पुढच्या येताला म्हणजे होईल ना, तेव्हा मी दूध काढताना व्हिडिओ काढून अपलोड करेन। आणि अजून काय विचारत होते तुम्ही? आणि ही काय कमेंट करताय, शेळी के ऊपर बैठ के? शेळीच्या वर कसं बसणार माणूस? त्यांना जीव आहे ना। कोण असं कमेंट करतं? काय माहित कोण आहे, कधी केली? हा एक व्हिडिओच्या खाली मॅम गोट के ऊपर बैठ के व्हिडिओ बनाव। गोट म्हणजे आमच्या शेळ्यांच्या वर आम्ही कसे बसून व्हिडिओ बनवणार? त्यांना जीव नाही। मित्रांनो, काहीही कमेंट नका करत जाऊ, चांगला कमेंट करत जा आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा। हां, आणि तुम्ही बोलताय गोचड्यांसाठी 2 कोंबड्या आणून पाळा। कोंबड्या पाळण्या मित्रांनो एवढं मुंगूस नाही, ते मुंगूस खातात का कोंबड्या? हे काय मुंगसांनी उकळून वेळा गेल्या। आणि ते खूप मोठे मोठे पण आहेत, असे म्हणजे बारीक बारीक नाही आहेत, असे मोठे मोठे आहेत। लय झुंड आहे मुंगसांचा। गवतामध्ये पण खड्डे खड्डे केलेत त्यांनी। आमचा पण विचार आहे, म्हणजे आमच्या मुंबईला असताना पाखरं होती छोटी छोटी,
4 होते ना त्या पिंजऱ्यात. हम्म. ते रात्रीच असं मुंगसांनी दरवाजा खोलून त्याच्यातनं 1-2 मारले होते. आम्ही 2 राहिले होते ते सोडून दिले. असंच गोठ्यात होतं आमचा पिंजरा. ते मुंगसा नाही ठेवणार. बाकी मित्रांनो छान छान कमेंट करत जा. व्हिडिओ आवडली तर सांगत जा. माहिती तरी आता तुम्ही काय असं माहिती देण्यासारखे प्रश्न नाही विचारत ते तर मी काय सांगू तुम्हाला. फकडा बघा आमचा स्वतःच्या याच्यातलं सोडतो आणि तिच्या इकडचं सोडतो. ठीक आहे मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करत जा. आणि हे अशा काही विचित्रसारख्या कमेंट करत जाऊ नका. शेळ्यावर कसं बसणार माणूस. जाते मी आता. तब्येत बरी नाही माझी आज, पण सारखं घरात ते तर सारखं काही ना काही दुखणं आहे जसं. आणि माझी मम्मी जबरदस्ती मला इंजेक्शन देऊन आणि माझे पप्पा तर हसत होते आणि सारखे विचारतात तुला इंजेक्शन कसं दिलं. धन्यवाद मित्रांनो.